श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. उभादांडा ग्रामपंचायतनं परप्रांतीयांना CRZच्या नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीर घर नंबर दिल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधी तसंच ग्रामस्थांनी केलाय. याबाबत शासन स्तरावरती तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नसल्यानं येत्या 15 ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. वेंगुर्ला तालुक्यातील विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित असलेला उभादांडा गाव. मात्र सद्यस्थितीत पर्यटनाच्या नावाखाली अनेक बेकायदेशीर कामं गावात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतोय. अनेक पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प धुळखात पडले असून याचा स्थानिक नागरिकांना फटका बसत आहे. या सर्व बाबींना प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला आहे. गेले 4-5 महिने आपण ग्रामसभेमध्ये सातत्याने ग्रामसभेमध्ये काही उभादांडाविषयी आवाज उठवतो. त्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या उभादांडा गाव हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातला सर्वात मोठा गाव आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत ही उभादांडामध्ये आहे आणि ह्या गावामध्ये CRZ खाली बरेचशी किनारपट्टी भाग संपूर्ण येतो आणि या किनारपट्टी भागात बराचसं CRZ खाली नंबर दिले गेलेले आहेत. जे ज्यांना पूर्ण बांधकाम करता येत नाही अशा बरेचसे नंबर दिले त्याला आणि भरपूर प्रमाणात त्याच्यात आर्थिक व्यवहार झालेले आहेत. आणि बरेचसे आपल्या गावातील काही स्थानिक लोक जे पूर्वापार यांचे जन्म तिथे झाले, त्यांचे वाडवडील इथेच जन्माला आले, असे कित्येक लोक आहेत ज्यांना अजून नंबर त्यांची घरांना नंबर भेटलेले नाही. परंतु आपल्या जिल्ह्यात म्हणा किंवा गावात तालुक्यात ज्यांचा रहिवासी दाखला देखील नाही आहे, इथले वोटर देखील नाही, ते आज मोठमोठे बंगले इथे बांधलेले आहेत आणि आपल्या पर्यटनदृष्ट्या म्हणून ते सांगून ते बंगले बांधलेले आहेत. आज त्यांचा वाद या स्थानिक लोकांशी होत आहे. तर आपण सांगायचं गेलं तर कवना रिसॉर्ट जे आपल्या वार्ड नंबर 2मध्ये आहेत उभादांडा कामवीवाडीमध्ये, त्या कवना रिसॉर्टला IT पार्क म्हणून पहिल्यांदा त्याची मान्यता घेण्यात आली आणि नंतर तिथं रिसॉर्ट बांधला. आम्हाला रिसॉर्ट बांधण्यासाठी किंवा पर्यटनासाठी आपला विरोध नाही, परंतु हे बांधत असताना त्यांनी साईडच्या जी पूर्ण वाडी आहे त्या वाडीमध्ये जे कठडा बांधलेला आहे तो जवळपास 20 ते 25 फूट त्यांनी पूर्णतः पॅक केलेला आहे, म्हणजे कापड लावून त्याला पॅक केलेलं आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की जे बाजूची जी पूर्वापार जी ग्रामस्थ राहत होते त्यांना व्हेंटिलेशन होत नाही, त्यांना हवा आत बाहेर खेळती राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना बरेचसे रोगराईला आता सामोरं जावं लागेल. त्याशिवाय त्यांनी एक मोठी बट्टी लावलेली आहे, त्याचा मोठा साऊंड येतो आहे. वारंवार त्यांनी कंप्लेंट केल्यानंतर आता त्याचा थोडासा आवाज त्यांनी कमी केलेला आहे. आणि जेव्हा आपण त्यांना ग्रामसभेमध्ये हे आवाज उठवतो त्याच दृष्टीने रस्त्यावर त्यांनी फेवर ब्लॉक लावलेले आहेत. साधारणतः आपल्या ग्रामस्थांनी जरी छोटे मोठे जरी काहीतरी आपण रोजगारासाठी काहीतरी बांधकाम केलं तरी प्रशासन किंवा PWD आम्हाला नोटिसा काढतात, परंतु हे फेवर ब्लॉक रस्त्यापर्यंत लावलेले आहेत. याची नोटीस वारंवार ग्रामपंचायतीने देखील दिलेली आहे, परंतु ग्रामपंचायतीवर PWD सांगताय ग्रामपंचायतीचं काम आहे, ग्रामपंचायत सांगते PWDचं काम आहे. आणि अजूनपर्यंत आम्हाला ज्या ग्रामसभेमध्ये एवढे 250-300 कर्मचाऱ्यांनी आवाज उठून देखील अजूनपर्यंत ते आम्हाला त्याचा न्याय भेटलेला नाही. त्याचप्रमाणे एक वार्ड नंबर 1मध्ये वरचे मंडवडी हा भाग देखील CRZमध्ये येतो. परप्रांतीय लोकांनी जो नंबर दिलेला आहे हा अनलिगल पद्धतीने देऊन नंबर एका ठिकाणचा आणि दाखवला आहे तो समुद्रामध्ये एक मोठा बंगला तिथे बांधलेला आहे. जे तो त्याच्यात देखील मोठी आर्थिक त्याच्यात हे झाले उलाढाल झालेले आहे आणि त्याचा फटका देखील जसं आता जे कवनासारखं रिसॉर्ट होऊन ज्या स्थानिकांना प्रॉब्लेम होतो आहे तसा भविष्यात तिथे देखील होणार आहे. कारण लोकांना मारहाण केली होती, त्यांनी आपले बॉडीगार्ड आणले होते येताना आणि असेच जर प्रकार जर आपल्या ह्या गावात जर घडत राहिले तर भविष्याच्या दृष्टीने आपले स्थानिक लोक हे खूप मोठ्या अडचणीला आणि वारंवार ह्या गावामध्ये वाद निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने आपण ग्रामसभेमध्ये वेळोवेळी ते पाठपुरावा करतो, परंतु प्रशासन आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे. आम्ही बहुउद्देशीय हॉल जर तुम्ही बघितलं ते एक बहुउद्देशीय हॉल देखील बांधलेला आहे. त्या बहुउद्देशीय हॉलमध्ये ग्रामपंचायतीने जवळपास 6 घरघंटी या घेतलेल्या आहेत. त्याला जवळपास 1.5 लाख रुपये खर्च केलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही ग्रामसभेमध्ये जो ठराव घातला याला मान्यता कशी काय देण्यात आली तर आता सरपंच महोदयांचं म्हणणं आहे की त्याला बचत गटांचे प्रस्ताव आलेले नाही. जर बचत गटांचे प्रस्ताव तुमच्याकडे नव्हते तर तुम्ही मागवलात कशाला? आज तो निधी पडून आहे, आज ते गंजलेले आहेत.
आणि आता जर तुम्ही दुसऱ्या कोणाला त्या बचत गटांना देणार असाल तर त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे. किती खर्च झाला घरघंटी? जवळपास 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे त्यांना. परंतु अजूनही त्याला बचत गटांचे प्रस्ताव न आल्यामुळे ते दिलेले नाही. आणि तुम्ही जर बघितलात तर बचत गटाचं ऑफिसच इथे आहे बाजूला, त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या बाजूला बचत गटाचं ऑफिस आहे. मग बचत गटाचं ऑफिस बाजूला आहे आणि तुम्ही बहुउद्देशीय हॉल, ह्या बहुउद्देशीय हॉलाला 20 ते 25 लाख रुपये सन्माननीय या भागाचे आमदार सन्मान दीपकभाई केसरकरांनी दिले होते, जेणेकरून आपल्या ज्या ग्रामसभा होणार त्या इथे व्हायला पाहिजे म्हणून. आज जर बघितलात तर तिथे फक्त कचरा कोंडी म्हणजे ज्या काय तोडक्या मोडक्या वस्तू तिथे टाकून तो बहुउद्देशीय हॉल फक्त ठेवलेला आहे. बाकी त्याचा उपयोग आपल्याला उभा राहण्यासाठी काही राहिलेला नाही. आम्ही वारंवार आपले ग्रामस्थांनी वारंवार मागणी केलेली आहे. ज्या CRZ खाली नंबर दिलेले आहेत, जे अनलिगल पद्धतीने दिलेले आहेत, त्याच्यावर ज्यांनी कोणी दिलेले आहे त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे आणि ज्या स्थानिक लोकांना आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. कारण ह्यामुळे स्थानिक लोकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाद निर्माण दिवसेंदिवस होत आहेत आणि याच्यावर सखोल चौकशी व्हायला त्याची समिती गठीत केलेली आहे. समितीचा काय निर्णय आम्हाला माहिती नाही, परंतु येत्या 15 ऑगस्टला आम्हाला जर त्याचा न्याय नाही भेटला तर आपण सर्व ज्या गावातले कर्मचारी, सर्व युवा वर्ग, ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ सर्वांना घेऊन आम्ही 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहोत. तसंच उभादांडा गावात परप्रांतीयांची होत असलेली मनमानी ग्रामस्थांना डोकेदुखी ठरत आहे. स्थानिकांच्या पारंपरिक वाटा बंद केल्या जात आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी करत 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. जे कारमेल साहेबांनी जो विषय मांडला याबाबत आम्ही गेले 3 महिने जिल्हा प्रशासनाच्या तालुका पंचायत समितीच्या संपर्कात आहोत. अनेक तक्रारी केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, ज्या परप्रांतीयांनी इथे घरं बांधली नाही त्यांनासुद्धा इमारत क्रमांक देण्यात आले. 1 नाही 2 देण्यात आले, ते सुद्धा CRZमध्ये. असे अनेक घर नंबर या विभागामार्फत देण्यात आले. त्याच्यात दोषी कोण आहे, आरोप काय आहे, आम्हाला भ्रष्टाचाराशी संबंध जोडायचा आहे का याबाबत काही नाही. जे आमचं गाव आहे, जे शांत समृद्ध गाव आहे ते शांत समृद्ध झालं पाहिजे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. माझा थेट ग्रामसेवकांना पण प्रश्न आहे, ज्या जागी इमारत क्रमांकच नाही, ज्या जागी इमारत नाही त्या ठिकाणी इमारत क्रमांक देण्यात कसे आले? जुने घर नंबर, जे घर नंबर नमुना रजिस्टरमध्ये नोंद नव्हते, ज्यांचा नमुना रजिस्टरमध्ये 1993-94मध्ये निर्लेखन केलं गेलं, ते इमारत क्रमांकसुद्धा चालू करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घर नंबर स्थलांतरित करण्यात आले. कारण CRZचा जो नियम आहे 1990 सालच्या पूर्वीचं बेनिफिट त्या लोकांना म्हणजे ज्या परप्रांतीयांना मिळायला पाहिजे ते देण्यात आलं. त्या देण्यासाठी या सगळे प्रकार केलेले आहेत. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, आज आम्ही सगळे गाव जपण्यासाठी एकत्र आलो आहे. इथे परप्रांतीयांची मनमानी खपवण्यासाठी आम्ही नाही आहोत. परप्रांतीय येत आहेत, स्थानिक लोकांच्या वाटा बंद करतायत, जुने इमारती खरेदी केल्या जात आहेत, ते सगळे विषय घेऊन जेवढे विषय आहेत ते सगळे विषय आम्ही पोचवलेले आहेत. उभादांडा गाव हा फक्त आणि फक्त त्याचं चांगलं नाव पुढे व्हायला पाहिजे, पण ते आज प्रशासनाची आज कुठेही मानसिकता दिसत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे निधी झाला आहे तिथे तिथे कुठेतरी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हे आरोप निदान खोडून तरी काढा, निदान तुम्ही सांगा तरी, जो अहवाल केला आहे तो अहवाल प्रदर्शित करा. कारण सर बहुउद्देशीय अहवालात 2022 साली झाला आहे, 6 वर्ष झाली, 4 वर्ष त्या ठिकाणी एकही उभादांड्याचा ग्रामस्थ म्हणून तिथे आतमध्ये गेला नाही. आणि असे जर निधी येत असेल आणि या निधीचा दुरुपयोग जर होत असेल तर प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे. आज साहेब आपल्याकडे उभादांडा इंग्लिश स्कूल आहे, तिथे जाण्यासाठी आपल्याला वाट नाही. पर्यटन जो आहे, जो MTDC आहे त्याची दुरावस्था करून ठेवली आहे, कवितांच्या गावाची दुरावस्था केली आहे. पण प्रशासन इमारती क्रमांक एका ठिकाणच्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे CRZला प्रोत्साहन आज कुठे ना कुठे ग्रामपंचायत प्रशासन, मग ग्रामसेवक असतील किंवा अन्य त्यात सहभागी, ते देत आहेत. आणि त्याचे सगळे पुरावे आम्ही ग्रामपंचायत विभागाकडे दिले आहे. त्याची जर सखोल चौकशी आज नाही झाली तर उद्या कोणतरी आमच्यासारखा तरुण आवाज पुढे उठवणार नाही आणि हे जे शांत समृद्ध गाव आहे ते परप्रांतीयांनी वेटीस धरणार आहे, अशी आम्हाला भीती आहे. त्याचप्रमाणे काल जे आम्ही तुम्हाला सांगितलं की महसूल मंत्र्यांनी निवेदनं दिले, काही ठिकाणचे 7/12 नावावर न होता सुद्धा त्यांना इमारत क्रमांक त्यांच्या नावावर चढलेले आहेत. तिथे कोणतीही इमारत नाही अशी असताना सुद्धा इमारत क्रमांक त्यांच्या नावे चढलेले आहे. आम्ही याचीसुद्धा तक्रार केलेली आहे. या उभादांडा गावात आराडी, रेनमाळा, नमसवाडी आणि नवाबाग यांच्यासाठी नळपाणी योजना चालू झाली होती. आराडी तलावामध्ये विहीर मारून इतर ठिकाणी म्हणजे सिद्धेश्वर, वाघेश्वर, तांबळीवाडा, वरचेमाडवाडी, मोठवाडी, कुर्लेवाडी यांच्यासाठी नळपाणी योजना नाही होती. म्हणून ती योजना चालू करण्यासाठी किंवा त्या योजनेमार्फत नळपाणी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दोन नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या. एक वरचेमाडवाडी, मोठवाडी, कुर्लेवाडी यांच्यासाठी एक नळपाणी योजना चालू झाली. एक दुसरी वाघेश्वरवाडी व सिद्धेश्वरवाडीसाठी नळपाणी योजना चालू.
पण वरचेमाडवाडीसाठी जी नळपाणी 80 लाखाची योजना चालू झाली, त्या 80 लाखाच्या योजनेमध्ये मला एकंदरीत असं दिसून येतं आहे की जी विहिरीसाठी जागा दिली, ही विहीर ही वरचेमाडवाडी ह्या गावामध्ये बक्षीसपत्र दिलेलं गेलं आहे. पण आज जी विहीर माझ्या निदर्शनात येते ती मोठवाडीमध्ये निदर्शनात येते, म्हणजे कुठेतरी तिथे चुकीचं काम केलेलं आहे आणि हा पैसा जो आहे तो त्या विहिरीसाठी खर्च केलेला आहे. पण ज्या ठिकाणी जागा दिली आहे ती जागा मुळात आहे कुठे, हे शासनाने का त्याचं पूर्णपणे अवलोकन केलं नाही किंवा का त्याची शहानिशा केली नाही, आणि ती शहानिशा करण्या अगोदर हे 80 लाख रुपये का खर्च केले काय, ह्याचा सवाल मी शासनाकडे केलेला आहे. आणि त्याचा जर पाठपुरावा नाही झाला, कारण शासनाचा निधी म्हणजे हा गावाचा निधी आहे, जनतेचा निधी आहे, आणि हा जनतेचा निधी कुणीही दुरुपयोग करत असेल तर त्या संदर्भात आवाज उठवण्याचा अधिकार ग्रामस्थांना म्हणा किंवा इतर लोकांना म्हणा हा पूर्णपणे आहे. आणि त्या संदर्भात मी 15 ऑगस्टला किंवा माझ्याबरोबर असणाऱ्या ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन मी पंचायत समितीच्या समोर उपोषण करणार आहे. आम्ही बऱ्याच वेळा या विरोधात बोललो होतो, परंतु दरवेळी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे ग्रामसेवक हे दरवेळी बदलत राहतात, 3-3 महिन्यांनी 2-2 महिन्यांनी. त्यामुळे प्रत्येक वेळी कारणं तीच मिळतात की ग्रामसेवक बदलले आहेत, त्यामुळे त्यांनी नोंद केली आहे, त्यांनी काय केलं आहे ते आमच्या लक्षात येत नाही आहे, असं उत्तर आम्हाला सरपंच यांची येत होती. आणि बऱ्याच वेळा असे सराव अध्यक्षपदावरून किंवा आम्ही विरोध केलेले असताना पण सर्वानुमते असे घातलेले आहे. म्हणूनच आम्ही सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मिळून उपोषणाला बसणार आहोत.